आज 11 एप्रिल म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती. ज्या काळात समाजात स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तिथे जात, धर्म आणि लिंग यावरून माणसाची किंमत ठरवली जायची, त्या काळात ज्योतिबा फुले यांनी शिक्षणासाठी क्रांती घडवून आणली. त्यांनी सर्वप्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना शिक्षित केले. केवळ शिक्षितच केले नाही, तर त्यांनी भारताची पहिली महिला शिक्षिका सुद्धा बनवलं. 1848 मध्ये पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. हा निर्णय त्या काळात खूप धाडसी होता, कारण समाजातून त्यांना प्रचंड विरोध झाला. सावित्रीबाई शाळेत जात असताना लोक त्यांच्यावर दगड, शेण फेकायचे, पण त्या प्रत्येक वेळी ताकदीने उभ्या राहिल्या, कारण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ज्योतिबा फुले. फक्त स्त्रियांच्या शिक्षणासाठीच नाही, तर समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी लढा दिला. शूद्र आणि अतिशूद्र यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला आणि समाजातील समानतेचा नवा विचार दिला. महात्मा फुले यांनी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश दिला. माणूस मोठा त्याच्या जन्माने नाही, तर त्याच्या विचाराने आणि कर्माने असतो. आजही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करतात आणि समाज बदलण्याची प्रेरणा देतात. अशाच महान समाजसुधारक आणि क्रांतीसूर्याला मनापासून कोटी कोटी प्रणाम. अशाच नवीन नवीन माहितीसाठी अभिजात महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.